येऊ शकतात। नागपूरच्या येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप झालाय। येस बँकेच्या कारभाराविरोधात मनसे प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि नागपूरच्या येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप करत मोठ्या संख्येनं नागरिक सध्या बँकेच्या बाहेर जमा झालेले आहेत। तर मनसे कार्यकर्ते आणि त्याचबरोबरीने सामान्य नागरिक येस बँकेचे सर्व लोक येस बँकेचे खातेधारक असे लोक इथे जमा झालेले आहेत। पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। येस बँकेच्या बाहेरची हे दृश्य पाहतोय। अधिक माहिती घेऊयात, प्रवीण उधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय नेमका हा सगळा प्रकार? इंद्रजित मुळे नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांनी एक जेसीबी विकत घेतला होता आणि जेसीबी साठी लोन जे आहे ते जेसीबीच्या शोरूमनं येस बँकेतून करून दिला होता। त्यानंतर जेसीबीचे हप्ते जे आहेत ते काही थकले, नंतर ते हप्ते भरण्यात आले। या संपूर्ण प्रकरणानंतर जेसीबी जो आहे तो उचलून नेण्यात आला होता आणि त्या जेसीबी काही परत मिळत नव्हता। त्यामुळे आणखी पण एक दोन जण असेच होते ज्यांच्या संदर्भात येस बँकेनं त्यांच्याही संदर्भात अशी जप्तीची कारवाई केली होती। त्यामुळे मुळात हे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून हे जेसीबी घेतला होता। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये येस बँकेनं अशा पद्धतीनं कारवाई न करता शेतकरी असल्यामुळे किंवा बँकेच्या नियमानुसार सवलत जी असते ती देणं आवश्यक होतं, पण तशी सवलत न दिल्यामुळे या ठिकाणी मुळे आणि इतर जे आहेत ते आक्रमक झाले शेतकरी। आणि इंद्रजित मुळे यांनी काही जणांसोबत मनसे जे नागपूरचे नेते आहेत त्यांनी संपर्क साधला। त्यामुळे मनसेचे स्थानिक नेते या ठिकाणी तुली इंटरनॅशनल हॉटेल जे आहे सदर परिसरातलं त्या शेजारची ही येस बँक आहे, त्या बँकेजवळ हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। नक्कीच, तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण। थेट नागपुरात जातोय। नागपूरच्या येस बँकेवरती फसवणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे। येस बँकेच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। शेतकऱ्याचा जेसीबी परस्पर लिलाव केल्याचा आरोप येस बँकेवरती ठेवण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मनसेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा परस्पर शेतकऱ्याचा जेसीबी विकल्यामुळे मनसेचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि येस बँकेत आज शिरकाव केलेला आता पाहायला मिळतोय। मनसेचे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि एका कर्मचाऱ्याला मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। अतिशय आक्रमक होत हे सगळे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी सुद्धा करतात। येस बँकेमध्ये आत शिरले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। सगळे कार्यकर्ते एकत्रित आत शिरलेले होते आणि येस बँकेच्या एकूणच कारभाराविरोधात मनसेनं आक्रमक होत काही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यावरती त्यांनी अर्थातच सवाल विचारलेले आहेत। मात्र आत दाखल झाल्यानंतर एका कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। एका शेतकऱ्याचा जेसीबी त्यांनी परस्पर लिलाव केल्याचा आरोप आहे। या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर इथे थोड्याच वेळात पोलीस दाखल झाले। अधिक घेऊयात प्रवीण उधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं, काय अधिक माहिती? या संपूर्ण प्रकरणामध्ये इंद्रजित मुळे नावाचे एक व्यक्ती आहे, मुळात ते शेतकरी आहे। त्यांनी जेसीबी घेतला होता। तो जेसीबी येस बँकेकडून फायनान्स केला होता आणि हा जेसीबी नंतर हप्ते चुकवल्यामुळे या ठिकाणी येस बँकेने जो आहे तो जप्त केला होता आणि नंतर परस्पर विकून टाकला। त्यामुळे येस बँकेनं अशा पद्धतीने ही कारवाई का केली आणि न विचारता हा जेसीबी का विकून टाकला असं या तक्रारीवर मुळे यांचं म्हणणं होतं। मुळे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेकडे तक्रार केली आणि मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी या येस बँकेचे जे मॅनेजर आहेत त्यांना जाब विचारला आणि जाब विचारून
मारहाण जी आहे ते सुद्धा या बँकेचे मॅनेजर जे आहेत त्यांना झालेली आहे. आता पोलीस कुमक जे आहे माउंट रोडवर आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गुन्हे दाखल जे आहेत ते केले जातात. नक्कीच. आता काय मागणी आहे नेमकी मनसे कार्यकर्त्यांची आणि या शेतकऱ्याला कसा न्याय मिळवून देणार आहेत? येस बँकेकडनं काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? येस बँकेचं म्हणणं असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 हप्ते संपल्यानंतर कुठल्याही वाहन कर्ज जे असतं किंवा व्हेकल लोन जे असतं त्यामध्ये वाहन जप्त केलं जातं. कारण की हे जे संपत्ती आहे ही चल संपत्ती आहे, म्हणजे कोणी उचलून घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये कायद्यानुसार कारवाई झाली असं येस बँकेचं म्हणतं. नक्कीच. मात्र आता सध्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत. जी मारहाण करण्यात आलेली आहे त्याचं काही कारण कळू शकलंय का? नाही, गेल्या अर्धा तासापासून या परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आज प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना आज काही प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी इथे प्रवेश मिळवला आणि प्रवेश मिळवून आक्रमक झाले मनसेचे कार्यकर्ते आणि त्यांनी त्या ठिकाणी मारहाण जी आहे ती केली. नक्कीच. धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय शेतकऱ्याच्या JCB साठी आणि तो परस्पर लिलाव केल्यामुळेच प्रचंड आक्रमक झालेले असे हे सगळे कार्यकर्ते मनसेचे आणि त्यामुळेच मनसेचे कार्यकर्ते नागपूरमधल्या येस बँकेच्या शाखेमध्ये शिरलेले. हाय